नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रा घेतात आणि कार्तिकी एकादशीला ते योग निद्रेतून बाहेर येतात. तोपर्यंत म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत, ज्याला आपण चातुर्मास असं म्हणतो, तर या काळात या सृष्टीची जबाबदारी ते महादेवांना सोपवतात. तर त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने व्यक्तीला विशेष फल प्राप्त होतं. यासोबतच जर तुम्हाला श्रावण महिन्यात काही विशेष स्वप्न पडले तर ते भगवान शंकराच्या आशीर्वादाचे लक्षण मानले जाते. हे विशेष स्वप्न पडण्यामागे काही ना काही कारण असते. तर अशाच 5 स्वप्नांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. जर तुम्हाला या 5 पैकी कोणतेही स्वप्न पडले तर समजून घ्या की लवकरच तुमच्यावर भगवान शिवाची कृपा होणार आहे. तर कोणती आहेत ती 5 स्वप्न ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्रावण महिन्यात जर तुम्हाला भगवान शिव हे ध्यानाच्या मुद्रेत बसलेले दिसले तर समजून घ्या की भगवान शिवाचा आशीर्वाद तुमच्यावर लवकरच होणार आहे. असे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळू शकते. तुमच्या जीवनात मोठे यश संपादन तुम्ही करू शकता. याशिवाय असे स्वप्न पाहिल्यानंतर तुमचा आध्यात्मिक विकास देखील होऊ शकतो. जे लोक धर्म आणि अध्यात्माच्या मार्गावर आहेत त्यांच्यासाठी असे स्वप्न वरदान ठरू शकते. अनेक जणांना स्वप्नात नाग दिसत असतो, पण नाग हा वेगवेगळ्या रंगाचा असतो. जर तुम्हाला श्रावण महिन्यात स्वप्नात पांढरा नाग दिसला तर हे खूप शुभ मानलं जातं आणि हे भगवान शंकराच्या आशीर्वादाचे प्रतीक देखील आहे. हे स्वप्न भगवान शिव तुमचे रक्षण करत असल्याचे लक्षण आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही धर्मानुसार योग्य नसलेले काम करणे टाळावे. यासोबतच असे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. त्यानंतर श्रावण महिन्यात स्वप्नात तुम्हाला शिवलिंग दिसले तर हे खूप शुभ लक्षण आहे. शिवलिंगाचे स्वप्न सांगते की भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहे. हे स्वप्न तुमची आध्यात्मिक वाढ होत आहे, आध्यात्मिक प्रगती होत आहे हे सांगतं. या स्वप्नानंतर तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी येऊ शकते. श्रावण महिन्यात जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात गंगा नदी दिसली तर हे देखील खूप शुभ आहे. भगवान शंकराच्या केसामध्ये माता गंगा विराजमान आहेत. त्यामुळे हे स्वप्न तुमच्यामध्ये मानसिकदृष्ट्या चांगले बदल घडून येण्याचे संकेत आहे. यासोबतच या स्वप्नानंतर तुमच्या अनेक समस्या सुद्धा दूर होऊ शकतात. हे स्वप्न शांतता आणि नवीन सुरुवातीचे लक्षण आहे. त्रिशूल हे भगवान शंकराचे प्रमुख शस्त्र आहे आणि जर ते श्रावण महिन्यात तुम्हाला तुमच्या स्वप्नात आले तर हे खूप शुभ चिन्ह मानलं जातं. हे स्वप्न प्रतीक आहे की तुमच्या जीवनातील अडचणी लवकरच दूर होणार आहेत आणि तुम्हाला लवकरच मोठे यश मिळणार आहे. जर तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवत असतील तर असे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्ही त्यांचा पराभव करू शकता. तर यापैकी तुम्हाला कोणतेही एक स्वप्न जर दिसलं तर तुम्ही समजून घ्या की भगवान शिवाचा लवकरच तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. भगवान शिव लवकरच तुम्हाला प्रसन्न होणार आहेत. तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.